तर मंडळी कसे आहात सर्वजण. तर आज आपण पाहणार आहोत की शेतामध्ये ठिबक सिंचन कसे करतात आणि ठिबक सिंचनचं नेमकं कसा विषय असतो. कारण मी आणि बाबा तेच करतोय आणि आज जाणार आहे एका शेतात जोडायला. टोटली माहिती देईन तुम्हाला. कसं असतंय, किती समनेन असतात, किती पाईपा असतात, चाव्या असतात. पाईपीचा पण एक विषय असतो आणि चाव्यांचा विषय असतो, दोन असतात. तुम्हाला दोन्ही पण समजावून सांगतो आणि दोन्ही पण दाखवतो. शेतात आलोय बघा आणि तुम्हाला सांगतो हे शेत बघा किती एक एकर असेल काय. 2 एकर शेत आहे आणि 3 समनेल आहेत. समनेल म्हणजे काय बघा, अशा मेन पाईप असतात लांबड्या, त्या 3 आहेत. मध्ये एक आहे, कडलं एक आहे आणि ह्याकडे एक. आणि ह्याला आता आपण लावणार आहे चाव्या, जी की ह्याच्यात उत्पन्न करणार आहेत त्यांनी ह्याचं ऊसाचं. ते ऊसासाठी चाव्या चांगल्या असतात आणि 20 mm आहेत. आत्ता जे पहिला जे होते ते बारक्या होते, 16 mm काहीतरी होत्या, ते काढायचे आहेत. 40 mm होत्या, काढायच्या आहेत आता. 40 mm कुठं, 40 mm का 20 mm? 40 mmच्या करायच्या आहेत आणि पहिल्याचे लय बारक्या आहेत. तर आता बदलून घेऊया आपण, दाखवतो तुम्हाला सगळं स्टेप बाय स्टेप. पहिलं आपल्याला काम करायचं आहे बघा. बघा हे की नाही, हे ह्यातनं काढायचं आहे. आता इथलं काढले मी. बघा हे असं असते, वायसर सकट काढले, इथनं काढले आणि ह्याला असं बंदबूच लावायचा आणि ह्या जागेला दुसरं होल पडणार मोठं आणि तिथं आपली चावी लागणार. हे आपण तयार केले बघा. हे साधं असते, बारकं एवढंच असते. त्याला आपण घरात तयार केले, म्हणजे बाबांनी करून आणल्यात. आणि विषय असा आहे की हे किती MM, 20 mm आहे ना, 40 mm आहे. 40 mmचं आता हे मुजवणार आणि ह्या जागेला हे पाडणार. हे कसं पाडायचं ते पण दाखवतो. फुलं पण करायचे. आणि हे 16 mmचं आहे बघा. रेग्युलर जे सगळेजण मारून घेतात. आणि ह्याला 16 mmला शक्यतो जास्त करून आपले पाईप कसले असते ते, हां टाकते त्याला काय म्हणतात, लॅटरल. हां लॅटरल लावतात शक्यतो त्याला. आणि ह्याला काय लॅटरल लावायचं नाही, हे डायरेक्ट चाव्या आहेत. चाव्यानं डायरेक्ट पाणी पाजणार त्यांनी, कारण मोठा आहेत ना. मटेरियल घेऊन आले बघा पोत्यातनं. जे काय काय इथं लागणार आहे ते इथं काढून ठेवायचं. आणि ह्या चाव्या आहेत, चाव्या ह्या आहेत, फोडून तुम्हाला दाखवतो, काही विषय नाही. आणि ह्यात बाकीचं मटेरियल आहे हे बघा. इथं जे जे लागणार आहे ते इथं काढून ठेवू आणि बाकी सगळं तिकडे वर न्यायचं आहे. इथं चाव्या मोजून ठेवाले बघा. बघा एवढी मोठी चाव्या आहे एक. आणि इथं 22 चाव्या टोटल लागणार आहेत. 22 इथं मेजून काढतो आणि बाकीच्या वर घेऊन जाणार आहे. बंद वायसर आणले बघा, हे बंद वायसर आहेत. आणि तुम्हाला सांगतो इथं बंद वायसर लावून परत ह्याच पाईपीला दुसरी पाईप लावाय हे करायचे, दुसऱ्या चाव्या लावायचे आहेत. पाईपीचा हाल झालेला आहे. ठिकठिकाणी कॉलर लावल्यात. विषय असा झाला की जिथं पाईप क्रॅक किंवा जास्त हे असते ना, तिथं आपण डायरेक्ट कॉलर लावून टाकतोय. एक लावल्या, इथं 2 ठिकाणी लावल्या. आता इथं पण एक कॉलर लागणार. बघूया इथं नियोजन कसं होतं. टोटल 25 सर आहेत. मी मैदान चुकलो जरा. टोटल 25 सर आहेत. 25 सरामधले 12व्या सरीला हॉल येणार, जो की ऑपरेट करणार आहे वन साईड असं. आणि ते पण जोडायचं दाखवतो तुम्हाला, जोडणारच आहे मी. आणि आता 2 कॉलर पहिला घेऊन 2 कॉलर लावून घ्यायचे आहेत. मग पुढचं काय असेल ते नियोजन. या 2 कॉलर आहेत, या कॉलर आता लागणार आहेत आपल्याला. आणि कॉलर जास्त लागते. जर जुनं काम असलं ना, कॉलरचं जास्त काम राहते. आणि दुसरं काय नाही, म्हणजे नवीन असतं तर लगेच फटाफट सगळं आवडलं असतं, पण जुनं असल्यामुळे जरा वेळ लागणार आहे. त्यात आवड आले करून रेडी आहे. आता डायरेक्ट कॉलर लावू आपण. झालंय आता पुढचं औरंगाबादसाठीचं. एकच चेंबर
दोन्ही बाजूला ठिबकच्या पायपा नवीन आहेत जैनच्या कोण आहे काय घेणार बघा आता किती वाढणार कोण असेल तर सांगा टेकला इकडे जर लावा की खाली हे होतं परफेक्ट. तो पण आहेत वायसर आहेत थांबा. चांगलं आहेत नाही हे पण टाका पोत्यात व्हायचं एकासाठी पळायला लागते लई बेकार. त्या काढलेल्या ह्याच्यातलं येतं पाईप पाणी सोडून ते. वाटते का लई फिट बसते जरा सुद्धा लिकेज हे व्हायचं नव्हतं असं वर्किंग केलं ना त्याच्या आणि चाव्या आहेत त्यामुळे कुठे लिकेज राहत नाही. नाही त्यावेळेस सगळं मोकळं जाते ना प्रेशर प्रेशरच येत नाही. कट कुठनं मारायचं म्हणता कटवी तिथून मारायची तिथं 2 व्हायचं घालायला पाहिजे म्हणजे इथं कॉलर बसेल का एवढ्यात बसते घेतलं बसते घेऊ हा मग एवढी मध्ये मारा की. तेच की म्हणजे ह्या इथं बरोबर चावी येते. ही पाईप तिकडे सारखं लई गरज जास्त होणार ना तिकडे पाईप दुसरी समन्यान झालाय पहिली समन्यान जोडून झाल्या दुसऱ्याचं पण थोडक्यात झालंय सगळं. काय तिकडे आणि मालक आहेत बघा आणि ट्रॅक्टरला अडचण करून घेऊया एवढं आणि पुढचं प्रोग्रेस करूया. जोडला की 3 वर्षाची जोड देऊ. बघा जरा पाणी प्यायला थांबलोय. 2 समन्यान झाल्यात आता 2 सम्मेल आहेत अजून ही एक आहे आणि तिकडे पुढे एक आहे. 2 झाले की मग डायरेक्ट चाव्या बसवायला चालू करणार आहे. अजून 2 ते होल मोजवायचे आहेत ते मोजवायचं आणि मग पुढं चाव्या बसवायला चालू. बघा आता ही पाईप लईच जुनी वापराल्यात काय पाईप आता त्यामुळं काय विषय व्हायला बघा इथे एक तुकडा पडला एक पडला इथं एक पडणार तिथं एक बघा इथं मोठं होल आहे इथे एक तुकडा पडणार आणि तिथं पुढे एक तुकडा पडणार असं जुनं पाईप असले की असं हे लागते मागं मग असा विषय आहे. पलट्री आणल्यात त्याने पलट्री लावून घ्यायचं आणि मग कंटिन्यू करायचं. चाव्या बसवायला चालू केले बघा एक बसवले दुसरे तो दाखवतो पुन्हा. असं ड्रिलनं होल केलं जातं आहे आणि यामध्ये आता वायसर येणार आणि वायसर नंतर मग त्यात ते हे जाणार. एक मिनिट थांब. बघा अशा प्रकारचं वायसर आहे. हे वायसर दोन्ही साईडने एकसारखंच दिसतंय. ह्याला मोठं बार काय की मोठं बार काय खालची साईड वेगळी मोठी बारीक आहे खाली तेच की स्मूथ बसते वायसर काय विषय ना वायसरचा. चाव्या दमवणार कॅमेरा इकडं ना दमवणार आहे जाम बसतंय ना जाम बसते कर दमवणार आहे. हां दमू दे पण दिसू दे जाम असं आहे बघा. आणि हे आता करूया सगळं करून घेतो आणि दाखवतो मग तुम्हाला माहिती. काम करता करता मध्येच पाऊस चालू झाला आहे बघा फुल्ल पावसाचं वातावरण झाले आणि आता थांबलोय जरा राहिल्यात 50 भर चाव्या राहिल्यात नुसता 50 भर चाव्या गेल्या की सपते आपलं काम. तर पावसामुळे जरा गोळ होणार आहे. पाऊस असला की जरा पाईपीला ऊन नसते काय नसते त्यामुळे गोळेबीला पाडायला लई दमवते. बघूया आता का होईल ते होईल. भावांनो 3 समन्यान झाल्यात 1 समन्याला राहिल्या आणि ती काय मी करत नाही माझा हात लागला दुखायला भावांनो खरोखर सांगतो
लय जमावं लागलं. पाऊस पडला नाही जमत अचानक आणि ऊन पडले आणि विषय असा आहे की बघा निम्म्यापर्यंत झाले आणि इथंपर्यंत झाले की झालं मग एक पाईप राहत्या ती काय लगेच उद्या सोडा काही विषय नाही. आणि आता जरा मधला एक वॉल आहे ते जोडून घेतो बाकी झालं. आता थोडक्यात माहिती का बाबाच माहिती घेतली बघा. टोटल एक शरीर राहते तरी पण साधं करायला म्हटलं तर क्वालिटी भरपूर आहे. जैन कंपनीत करायचं म्हटलं तरी पण 50,000पर्यंत जाते ते. मग काय ते 15,000पासून 20,000 25,000 कंपनी आता काय बघितला जाचीला लॅटरलचा दर आणि चाव्या जास्त करायचं झालं तर 16 mm मध्ये किरकोळ खर्च असतो. त्याचं काय किरकोळ खर्च ते पण कमी आहे. त्या 24 पाईप तुम्हाला जैनची पाहिजे तर जास्त आहे. साधी घ्यायची तर 250 रुपये येत्या. जैनची म्हटली 400 रुपये पाईप. 3 इंची 2 इंची 2.5 इंची अशा पाईपला पण करायचे असा विषय आहे. आणि आता 40 mm केले जुन्या पाईप होत्या आणि चावी याची एक बसत्या 10 रुपये म्हणा 10 रुपये 12 रुपयाच्या आसपास. आणि असं आहे आता टोटल आमचं झालेलं आहे आणि इथं आपल्या ब्लॉगिंगचं समाप्ती पण होत आहे. भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.